संघर्ष संस्थेच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी संविधान गौरव रॅली काढण्यात आली होती। या रॅलीची सुरुवात ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाले। दरम्यान तलावपाळी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे चिंतामणी चौक, जांभळी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान चौक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला। आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, असीम सरोदे, मनोज प्रधान आदी यांच्यासह असंख्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। काय म्हणाले पाहूयात। संविधानाला धोका आहे 100% सत्य आहे। ज्या प्रकाराने इथले इन्स्टिट्यूशन्स वीक केले जातात, इथल्या संस्थेची हानी केली जाते, हे लक्षात आल्यानंतर जसं निवडणूक आयोगाला संविधानामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते की निवडणूक आयोग ह्यालाच कुठेतरी विकलांग करण्याचा प्रयत्न झाला। सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, सगळ्या ज्या एजन्सीज आहेत, त्याचा वापर सत्ताधारी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करतात, म्हणजेच संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न। ज्या पद्धतीने वोट चोरी झाली आहे, ज्या पद्धतीने SIR लागू झाली आहे, ठाण्यामध्ये कोण कोणाची सही मारते कळत नाही, पण मतं मात्र गहाळ होत आहे। तिथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सांगतात की तुमचा फॉर्म तर तुम्ही सही करून दिला आहे। अरे तो म्हणतो माझ्या घरीच आले नाही कुणी सही घ्यायला, किंवा मी सही केलेलं नाही, माझी घर तपासणी झाली नाही, मतं काढून टाकली। त्याला काय म्हणायचं? आणि असे अनेक उदाहरणं मी देतो। आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या जे संविधानप्रेमी आहेत त्यांच्या हे फिट बसलं आहे की तुम्ही संविधानालाच हात घालताय। आता यांची सनद रद्द केली होती असीम सरोदेंची, काय कारण होतं सनद रद्द करायची? यांनी काय गुन्हा केला होता? कुठल्या संविधानाविरुद्ध भूमिका घेतली होती? एका वकिलाची सनद रद्द करणं हे किती मोठं आहे। त्यामुळे संविधानाच्या मूळ गाभ्यालाच यांना हात घालायचा आहे, इथला द्वेष पसरवायचा आहे, इथे सूड घ्यायचा आहे। आणि ह्यांना शेवटी इथली जी व्यवस्था आहे, जी धर्म आधारित आहे, इथला जो सर्व धर्मनिरपेक्ष भारत आहे, तो बाजूला काढून ह्यांना ह्यांच्या मताचा भारत निर्माण। सर, धर्मनिरपेक्ष असं म्हटलं जात आहे, संविधानामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे धर्मनिरपेक्ष भारत। मात्र आता भाजपकडून असं म्हटलं जात आहे की हिंदूंचाच महापौर बसेल। असं आहे की त्यांना काय म्हणायचं ते म्हणतच आले। त्यांना हा जाती धर्मामध्ये, भाषेमध्ये सगळीकडे द्वेष पसरून मतं कशी घेता येतील, मतं कशी लुटता येतील, ते विचार करतात। संविधान दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान सुरुवात केलेली असं एकनाथ शिंदे म्हणतात, राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी सुरुवात केली। नशीब असं म्हणत नाहीत की संविधान पण त्यांनीच लागू केलं, कारण का भारताला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं। 1947 साली गांधी नेहरूंनी दिलेलं स्वातंत्र्य नव्हतंच। मात्र प्रवीण दरेकर म्हणतात की राहुल गांधी यांच्या पावलावरती पाऊल टाकून विरोधक पुढे जात आहेत, वाटचाल करत आहेत। निवडणूक आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा मतदारांकडे फेऱ्या मारा असं त्यांचं म्हणणं आहे। काय वाटतं, एकंदरीत निवडणूक आयोगाकडे अनेक वेळा तुम्ही सत्याचा मोर्चा काढला, पक्षफुटीनंतर निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागला, किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया कशी असावी, निवडणूक आयोगाचा अध्यक्ष कोण असावा, तो नियुक्त करताना सरन्यायाधीश त्या समितीत असावे, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असताना लोकसभेमध्ये तो निर्णय घेतला। तो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना त्या कमिटीतनं बाहेर काढलं आणि त्याच्यात अजून एक मंत्री घ्यायला लावला, म्हणजे सत्ताधारी पक्षाची वरचष्मा राहील त्या समितीत आणि त्यातनं येणारा आयुक्त हा आपला ऐकणारा असेल असा त्यांचा प्रयत्न होता। त्याच्यातनं राजीव यांची नियुक्ती झाली आणि महाराष्ट्रातल्या पक्षफुटीनंतर राजीव यांची भूमिका संशयास्पदच होती। 10th शेड्यूल हा पक्षांतरबंदी कायदा हे का मजबूत असताना पक्षफुटीला मान्यता मिळतेच कशी? गवईंकडे अपेक्षा होती, सर्वांचं लक्ष लागलं होतं। आता अपेक्षा भंगाचं दुःख हे अख्ख्या भारताला आहे, त्याच्यावरती बोलण्यात काय? तर आता नवीन सरन्यायाधीश आलेले आहेत सूर्यकांत जास्त येत कायदेतज्ञ म्हणून तुमची सनद देखील रद्द करण्यात आली होती, मात्र ते आता हा एक संविधान विरोधी भूमिका म्हणावी लागेल। गैरवर्तणूक या शब्दाची व्याख्या नक्की झाली पाहिजे। वाटेल तेव्हा वाटेल त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लावायचा आणि सनद रद्द करायची। काही चूक केली असली तर माझी सनद जरूर रद्द केली पाहिजे, काही हरकत नाही।
परंतु राज्यपालाला मी फालतू म्हटलं असेल किंवा राज्यपाल जेव्हा कार्यरत होते आणि त्यांनी ॲक्च्युली फालतूगिरी केलेली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट ते बोललेलं आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेबद्दल वाईट विधानं त्यांनी केली. आपण त्यांना काहीच म्हणायचं नाही, कारण ते संविधानिक पदावर आहे. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने संविधानिक पदाचा जर मान सन्मान ठेवला नाही तर त्यांच्या कामाचं विश्लेषण करण्याचा अर्थ प्रत्येक भारतीय नागरिक आहे. आणि मी वकील म्हणून जिथे जात नाही आणि माझं मत व्यक्त करतो, मी 24 तास 48 तास तर वकील नाही आहे. मी जर ती पॅन्ट घालून कोणत्या ठिकाणी उपस्थित राहत नाही तर मी वकिली व्यवसायाचा व्यतिरिक्त काहीतरी माझं मत आहे नागरिक म्हणून ते मांडण्याचा मला हक्क आहे. त्यामुळे माझ्यावर झालेली कारवाई चुकीची आहे, असंविधानिक आहे. तर पक्षफुटीनंतर आपण एक अग्रेसर भूमिका वकील म्हणून घेतली होती आणि आज हे जे खटले आहेत यामध्ये आपण सहभागी झाला होता. याचंच कारण आहे का हे या तुमच्यावरती जे काही अनेक कारणं असतील, त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, त्याचा शोध घ्यावा लागेल. परंतु या पद्धतीनं महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या काही सदस्यांनी निर्णय घेतला तो अनेक सदस्यांनाच आवडला नाही. म्हणजे 25 पैकी 18 सदस्यांचे मला फोन आले की काही जणांनी दिलेला निर्णय आम्हाला पसंत आला नाही, ते वाईट झालेला आहे, आता जरा ती सुधारण्याची संधी आपण करू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता महिलांना 50% जास्त आरक्षण दिलं गेलं. कुठेतरी निवडणुका स्थगित येणार का वाटतं सुप्रीम कोर्टात मामला? खरं तर मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय काय निर्णय की त्यांच्या अधिकाराचा भाग आहे. परंतु सध्या 2 प्रकारचे वकील आहेत की जे मोदी आणि शहांना पटणारं बोलणार आणि संविधानाला पटणारं बोलणार. त्याच्यामध्ये मोदी आणि शहांना पटणारं जे बोलतात त्यांची फार जोरात सध्या सुरू आहे आणि त्या लोकांची चलती ही न्यायव्यवस्थेत सगळीकडे आहे. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही जास्त सर, गुलाबराव पाटील म्हणतात 1 तारखेला रात्री बाहेर झोपा, पैसे येणारे, लक्ष्मी मिळणार आहे. नगरविकास खातं आपल्याकडेच आहे. मला नगरविकास खातं आहे. 1 तारखेला बाहेर झोपा, लक्ष्मी येणार आहे. गुलाबराव महाराष्ट्राला माहिती आहे माल आहे तो कमाल आहे. रुपया महाराष्ट्राला सर